परवाच आमचं कॉलेजचं रियुनियन झालं, बरेच फ्रेंड्स भेटले आणि मग ते मला म्हटले की शर्मिला, मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली बरेच उद्योग केले. शेअर ट्रेडिंग केलं, बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, गोल्ड ट्रेडिंग केलं, पण म्हणावा तसा पोर्टफोलिओ तयार नाही झाला. पण तू जे सांगत होती 5 वर्षापूर्वी तसं जर आम्ही फॉलो केलं असतं तर कदाचित आज आमच्याकडे चांगला पोर्टफोलिओ राहिला असता. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. जरी 5 वर्ष उशीर झाला तरी इथून पुढचे 5 वर्ष तर इन्कम बंद होणार नाहीये. जर पुढच्या 4 स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर येत्या 5-6 वर्षात तुम्ही एक चांगला पोर्टफोलिओ तयार करू शकता. पहिल्यांदा पुढच्या 5 वर्षात तुमचा पगार वाढणार आहे, पण तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस बिलो मीन ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही जी SIP चालू करणार ती SIP दरवर्षी 10% ने इन्क्रीज करायची आहे. तिसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट किती असली तरी तुमचा एक टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असणं मस्ट आहे, नाही तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटला काहीच अर्थ नाहीये. आणि चौथी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट ही फायनान्शियल ऍडवायझरच्या सल्ल्यानेच करा, स्वतःच्या मनाने उद्योग करू नका. आणि याकरता तुम्हाला काही मदत हवी असेल तर वेल्थ क्रिएशनला नक्कीच संपर्क साधा.